को एक बड़े पैमाने पे जो आदिवासी परंपरा, आदिवासी जीवन मूल्य, आदिवासी संस्कृति जो जो है वो पूरे पूरे मानव समुदाय को बचाने में अब के समय में, ये समय में, वर्तमान समय में किस तरह से समर्थ है, इसका दर्शन, एक दार्शनिक रूप आप लोग रखने की कोशिश कर रहे हैं। इसके लिए मुझे बहुत आनंद हुआ है। खास करके यहाँ जो आप लोगों ने सब्जेक्ट चुने हैं उसमें दिनांक 24 से लगा के आज 2 तारीख तक जो है वो जो विषय है उसका, विषयों का जो विस्तृतीकरण है वो समाज के सामने रखा, आप लोगों के ग्रुप के सामने रखा, दुनिया के सामने रखा। तो इससे जो है आपकी सफलता ये एक बहुत बड़ी है। और पूरे समाज यानी पूरा आदिवासी समाज जिस दायरे में रहता है उस दायरे का जो एक दार्शनिक स्वरूप जो है आप लोगों ने रखा, ये पिछले 10 दिनों तक ये बहुत बड़ी हमारे लिए उपलब्धि है। तो हम लोग देखेंगे कि संस्कृति जो है, दुनिया की संस्कृति, आज संस्कृति के बारे में हम लोग बात करेंगे तो इंसान अपने अपने दायरे में, अपनी अपनी जाति में, अपने अपने समूह में एक इंसान के रूप में जब अनादिकाल में जब उभर के आया था तो इंसान सिर्फ एक था, मानव एक था और सभी की समस्या एक थी और सभी का रहन सहन, सभी की जीवन शैली, सभी का खान पान से लगा के सब जो है वो एक था। पर क्या हुआ कि धीरे धीरे करके इंसान आदि में से मिट के एक ऊपर, यानी मैं इससे आगे, वो इससे आगे, ये जो संघर्ष हुआ उसमें इंसान से अलग हो गया और इससे एक सोच जो है उभर कर आने लगी और वो सोच है भोगवादी सोच जिसको कहा जाता है। तो ऐसे में यहाँ आप लोगों ने एक जिक्र किया है कि नैसर्गिक दत्त, यानी जो निसर्ग के साथ में जो तत्व है इंसान को चलाने वाले, इसके बारे में आप लोगों ने चर्चा की है। तो उसमें बहुत सारी चर्चाएं आ गई थी, पर आदिवासी समाज और निसर्ग, ये बात जो है इस बात को थोड़ा समझना पड़ेगा। निसर्ग और आदि और निसर्ग, तो आदि में हम लोग देखेंगे, आदि अनादि में हम लोग देखेंगे तो अनादिकाल पूर्व ऐसा हमारे जो समाज में ऐसे तत्व चिंतक हो गए हैं, हमारे समाज में ऐसे आध्यात्मिक पुरुष हो गए हैं, उन्होंने आदि और अनादि का अर्थ उन्होंने ऐसा बताया है कि ये जीव सृष्टि जिसको कहा जाता है, खास करके मनुष्य से लगा के जितने भी जीव थे उसकी उत्पत्ति हुई। तो उत्पत्ति काल के पहले यहाँ की सृष्टि में जो प्रकृति में जो था वो क्या क्या था, इस बात को उन्होंने पर्दे में, हमारे समाज को, यानी पर्दे में था तो उसको बाहर लाने की कोशिश की है। वैसे हमारे समाज के ऐसी केसरी सिंह दादा, हमारे समाज के गुलाम महाराज, हमारे समाज के कई ऐसे आध्यात्मिक पुरुष हुए, उन्होंने अनादिकाल पूर्वी के जो है वो बातें कही है। और अनादिकाल पूर्व से जो कुदरती व्यवहार जिसको कहा जाता है, कुदरती व्यवहार के बारे में उन्होंने बात बताई है कि जैसा पानी है तो पानी एक अनादि काल से उत्पन्न चीज, यानी ये जो वातावरण तैयार हुआ उसमें पानी का स्थान दिया है। तो पानी जो है उसका जो व्यवहार है, उसकी जो प्रकृति है, उसकी जो संस्कृति है, वो संस्कृति अब तक टिकाए हुए आज प्रवर्तमान परिस्थिति में जहां से उत्पन्न हुआ है वहां से आज तक उसके व्यवहार में कतई कहीं पर फेरफार, यानी उसमें कोई बदलाव नहीं आया है। वैसे हम देखेंगे जो हवा है एक तत्व है, उसमें भी कभी बदलाव नहीं आया है। और जैसे हम देखते हैं
सूर्य, तो सूर्य में भी बदलाव नहीं है। वो आज पूरब से पश्चिम की तरफ चालू हुई है, उसमें कतई कभी फेरफार नहीं हुआ। ऐसा आदि जिसको कहा जाता है, कि आदि तत्व जिसको कहा जाता है, आदि तत्व के साथ आदिवासी को जोड़ा गया है। और आदि तत्व के जितने भी जीवन मूल्य है, वो जीवन मूल्यों के आदि तत्व के साथ जोड़ा गया है। और आदि जाति जिसको कहा जाता है, आदिवासी जिसको कहा जाता है, कि जो मैंने आप लोगों को बताया आदिकाल पूर्व, यानी यहाँ पर आप लोगों ने बहुत अच्छी बात रखी है, संस्कृति की बात रखी है। तो संस्कृति जो है, वो संस्कृति आचार विचार, ये जो चीज आती है, दो आचार विचार। तो आचार में जैसे प्राकृतिक तत्व है, इंसान में उतरे, वो आचार में उतरे। और आचार के तहत उनके जो जीवन मूल्य है, उसके जो मूल्य है, वो मूल्य हमारे समाज में यानी दुनिया में उसके मूल्य जो है आगे बढ़ते गए। माँ जो है वो हम लोगों को दूध पिलाती है। दूध इसलिए पिलाती है कि उसमें करुणा ममता जो है वो आदि से एक कुदरती व्यवहार से ऐसे जो मूल्य है हमको आदि से अभी तक चल रहे हैं। और बाकी के जो भोगवादी लोग थे, वो लोगों की सोच में बदलाव आया और वो ये आदि तत्व से अलग हो गए। और मेरा, हमारा और मुझे क्या मिले, मुझे ज्यादा में ज्यादा कितना मिले, इस सोच में वो आ गए। और आज हम लोग देख रहे हैं, आप लोगों की इच्छा थी कि ये जो बातें हैं वो खास करके होनी चाहिए। तो ये जो परंपरा की दृष्टि से हम देखते हैं, और आदिवासी परंपरा की दृष्टि से हम देखते हैं, और आदिवासी परंपरा की जो व्याख्याएं होती है, तो उसमें हम लोगों को समझना पड़ेगा, संस्कृति और परंपराओं को अच्छी तरह से समझना पड़ेगा कि जो कुदरत दत्त तत्व जो है, वो तत्व आज भी हमसे बिछड़े नहीं, क्योंकि हम लोग प्रकृति के बहुत नजदीक, यानी नजदीक में नजदीक आज भी हम लोग अलग नहीं हो रहे हैं। कोई पेड़ काटता है तो कुल्हाड़ी हम पे चलती है, पत्थर कोई फोड़ता है तो पत्थर फोड़ने की जो यानी जो हथौड़ा है वो हम पे पड़ता है। इलाके से रेत उठाते हैं तो हमारे शरीर से कुछ ले जा रहा है कोई, ऐसा हम लोगों को लगता है। इसका कारण है कि हम प्रकृति के अभेद, यानी हम कभी अलग होने वाली चीज नहीं है। वो जो तत्व है हमारे में चला रहा है, वो अभी तक है। एक पारंपरिक स्वरूप जिसको कहा जाता है, वो हमारे साथ अभी भी जुड़ा हुआ है। और जुड़ने के पीछे कारण है कि हम प्रकृति के सबसे नजदीक है, इसलिए हम कभी कतई इससे अलग नहीं होते। तो हम लोग हमारे समाज में हम देखते हैं, दुनिया में हम देखते हैं आदिवासी समाज को। आज दुनिया में हम लोग देखेंगे तो दुनिया में कम से कम 7,000 जन समूह है पूरे विश्व में। उसमें से 700 के आसपास इस भारत देश में हमारे लोग रह रहे हैं। तो बोलियों के बारे में देखेंगे तो नहीं 5,000 के, गलती हो गई मेरी, 5,000 के आसपास जो जन समूह है दुनिया में रह रहे हैं। और बोलियों की बात आप लोगों ने कही है, 7,000 के आसपास बोलियां अब इस विश्व में आदिवासी समूह में बोली जा रही है। और बोली जो है वो बोली हमारी सबसे बड़ी पहली पहचान की चीज है। और दुनिया में हमारी पहचान रखना क्यों जरूरी है, ये भी एक समझने जैसी बात है कि जब तक आदिवासी पहचान, आदिवासी इस दुनिया में है और आदिवासियों की बोलियां है, आदिवासी की परंपरा है, आदिवासी की संस्कृति है, तब तक दुनिया में ये जो विविधता जिसको कहा जाता है, कि संस्कृत में, मैं संस्कृत को बीच में ला रहा हूं क्योंकि अच्छी बात को लानी चाहिए, कि संस्कृत में एक श्लोक है, बोला गया है, मन एवं मनुष्यम कारणम बंध मोक्ष। ये जो मन है, मन के बारे में कहा है, मुक्ति की बात उन्होंने कही है कि अगर
ये मन जो है, ये मन ही सब बातों का कारण है, ऐसा उन्होंने कहा है। मोक्ष की बात भी कही है। तो ये मन है, इस मन को समझाने की बात है। तो आज लोग जो है, लोगों को समझाने की कोशिश कर रहे हैं, पर हम लोगों को अभी लोग समझने में जरा देरी कर रहे हैं। तो ये इस बात को हम लोगों को समझना पड़ेगा। तो जो निसर्ग की बात है, हमारी पहचान की बात है, उसमें से ये हमारी परंपराएं जो है, उसपे हम लोगों ने जो आज आप लोगों ने जो चर्चा की, ये बहुत जरूरी था। और आज के समय में ये जीवन मूल्यों के बारे में हम लोगों को सोचना, दूसरों को समझाना, दूसरों को समझने के लिए कोशिश यानी करना, ये बहुत बड़ी बात है। और बहुत बड़ा संघर्ष है कि दुनिया आज कतई कोई भी चीज छोड़ने के लिए तैयार नहीं। ऐसे में हम लोग सब कुछ छोड़ के आज दुनिया की चिंता में, पूरे विश्व के चिंता में आदिवासी समाज बैठे हैं। और दुनिया को जिस चीज की जरूरत है, दुनिया जिस चीज से चलती है, ऐसी चीजों को हम लोग सुरक्षित रखने के लिए निहत्थे होते हुए भी हमारे पास आज शास्त्र भी नहीं है, हमारे शस्त्र भी नहीं है, हम निहत्थे हैं। फिर भी जिस तरह से कुदरत निहत्था है, इस तरह से हम भी निहत्थे हैं। और हमारा जीवन यानी हमारा जीवन ही एक संदेशा है दुनिया के लिए। आज हम लोगों ने काफी छोड़ा है। इसके लिए हम लोग, दुनिया वाले कहते हमारे में अक्ल नहीं है। हम लोगों ने अभी तक घर में हमारी चारपाई भी नहीं है, हमारे फटे कपड़े थे। हम आज बिस्तर पोटले सर पे उठा के दुनिया में घूम रहे, इसका अर्थ हम लोगों को अक्ल नहीं है, ऐसा नहीं है। दुनिया में आदिवासी समाज जानता है कि हमको टिकने के लिए कौन सी चीज जरूरी है। और इस बात को समझ के आज जो दुनिया जो पूरी प्रकृति के शोषण के पीछे लगी है, आदिवासी समाज कतई संस्कृति का शोषण नहीं करता है। तो प्रकृति की आदिवासी समाज पूजा करता है। तो ये दुनिया में अगर किसी ने कृतज्ञता व्यक्त की हो तो वो आदिवासी समाज है। तो आदिवासी समाज अपनी कृतज्ञता व्यक्त करने के लिए आज धरती की पूजा करता है, आज पानी की पूजा करता है, आज पेड़ की पूजा करता है, आज पत्थर की पूजा करता है। ये जो पूरी प्रक्रिया है, आज पशु जितने हैं, पशु की पूजा करता है, पूरी कीड़ी से लगा के हाथी तक, जितना भी ये विश्व में है, कंकड़ से लगा के एक पहाड़ तक, ये पूरे विश्व का अस्तित्व है। और हम सब एक है, हम सब एक दूसरे के अधीन है। ये सब समझ के आज आदिवासी समाज पूरी प्रकृति की पूजा करता है। ये को छोटी बात नहीं है। आज लोग जो है इंसान इंसान को मार रहा है, इंसान इंसान से दूर हो रहा है। और ऐसे लोग हैं दुनिया में जो अकेले पड़ गए हैं। वो लोग हमारा कौन, हम कहाँ जाए, ऐसी स्थिति में एक स्थिति में आ गए हैं। ऐसे लोगों को भी आदिवासी समाज अपने इलाके में उनको बुला के उसको पनाह दे रहा है। इसका अर्थ जियो और जीन दो। दुनिया का जो वैश्विक मूल्य जिसको कहा जाता है, जियो और जीने दो, वो तो आदिवासी समाज में है ही है। और इस तरह आदिवासी समाज आज भी कबूल करके दूसरों को जिंदा रखने की कोशिश कर रहा है। और संस्कृति की हम जहाँ बात करें, परंपरा की हम जहाँ बात करें कि आदिवासी समाज की संस्कृति ऐसी है कि एक रोटी में कोई आता है जो अपने खाने में अपने लिए रखा है, उसको भी कोई भूखा आता है, उसमें एक रोटी में से भी आधी रोटी उसको दे देता है। इसको संस्कृति कहते हैं। माँ 5 बच्चों को, अगर माँ जो है एक रोटी होती है, एक रोटी को माँ 5 बच्चों को उसमें से टुकड़ा टुकड़ा करके सबको बांट देती है। और उसके लिए नहीं भी बचता है
तो भी माँ को संतोष होता है। इस तरह से आज आदिवासी समाज बांट के खा रहा है, सबको दे रहा है, ये इसको संस्कृति कही जाती है। और बांट के अब तक खाते हैं, इसलिए जो दुनिया का अस्तित्व है वो आज टिका है। तो ये बांट के खाने वाली चीज और दूसरों को जीने देने की बात, ये बहुत बड़ी बात है। इसको समझना आज दुनिया के लिए एक बहुत बड़ा एक विषय है और दुनिया को इस बात को समझना पड़ेगा। आज प्यार के लिए तरस आज ममता के लिए तरस रहे हैं लोग। आज नफरत जो है वो दुनिया में इस तरह से फैल रही है कि ऐसे में हमारा समाज दूसरों से प्यार करने का आज भी भूल नहीं रहा है। कोई मेहमान हमारे घर पे आता है, वो जात पात आदिवासी समाज पूछता नहीं है, पहले उसको पानी पिलाता है और उसको चाय पिलाता है, उसको खाना खिलाता है, फिर बाद में पूछता है भाई क्यों आने हुआ। ऐसा आदिवासी समाज पूछता है तो आने वालों भी यानी उसका जो दुख होता है वो दुख दर्द भी मिट जाता है। तो खास करके आज की जो जरूरत है दुनिया को देने के लिए, दुनिया को बांटने के जो जरूरतें हैं, तो ऐसी चीजों का अभी जो है ऐसी चीजें जो है, ऐसे मूल्य जो है वो आगे बढ़े। और हम लोग जो है क्योंकि अभी दूसरों को कहने जैसा भी नहीं है। मैंने पहले भी आप लोगों को बताया कि हमारा जीवन ही हमारा संदेश है। तो हमारा जो जीवन हम लोग जिस तरह चल रहे हैं, हमारा जो जीवन चयन हो रहा है, तो इसको देख के बाकी के लोग अगर ग्रहण करेंगे और इसको अमल में लेंगे, मुझे लगता है कि विश्व शांति हो जाएंगी, ऐसा मुझे लग रहा है। ऐसे में बहुत सारी बातें हैं कहने जैसी, तो बहुत लंबी बातें हैं। आप लोगों को बताना या ये जो सुख दुख की बातें हैं इसका बंटवारा करने के लिए बहुत लंबी बातें हैं। और खास करके मैं बताना चाहूँगा कि आज ऐसे व्यक्तित्व यानी ऐसा व्यक्तित्व वाला आप लोगों को जो ये कार्यक्रम के बारे में विश्लेषण करने वाला है, जो मेरा साथी भी है और हम लोगों को हमेशा साथ देने वाले, हम लोगों को आगे ले चलने वाले डॉक्टर लोहकरे साहब, जो हम तो क्या है कि हम अपने विस्तार में जो छोटे फलक पे जिसको कहा जाता है लोगों के साथ मिलने का, बड़े पैमाने पे यानी ऊपर के लोगों को, पढ़े लिखे लोगों से मिलने का बहुत कम वक्त मिलता है। और पढ़ाई में भी हम लोग इतने क्या है कि आगे नहीं निकले हैं कि हर एक चीज को अच्छी तरह से समझ सके। पर हम अभी तक अपनी परंपरा, अपनी संस्कृति, अपने रीति नीति, अपने जितने भी जो परिवेश है आदिवासी इलाके में गरीबों के साथ जुड़ के काम करते हैं, तो यहाँ का जितना तजुर्बा है वो भी बहुत लंबा तजुर्बा है। ऐसे तजुर्बों के साथ आगे हम सब मिलते रहेंगे। और आपके कार्यक्रम के मुताबिक जो मुझे बोलने का मौका मिला, उसके लिए तहे दिल से तो मैं आप लोगों का आभार मानूंगा। किंतु एक छोटा आदमी मान के कहीं पर गलत कुछ बात रखी होगी तो इसके लिए मैं माफी चाहूंगा। आखिरी में सबको आपकी जय, आपकी दादा, आपकी जय। हाँ जी, बहुत आपकी जय, आपकी जय। बहुत अच्छी तरह से अपने हम सभी सगाजनों को अपने मार्गदर्शित किया है। इसीलिए हम भी आपका बहुत कृतज्ञ रहते हैं। इसके साथ हम अगला जो कार्यक्रम है तो वो डॉक्टर संजय लोकरे सर जी के पास हम दे रहे हैं। तो आप डॉक्टर संजय लोकरे सर जी सुन रहे हैं? हाँ जी, हाँ, आपकी जय दादा, आपकी जय, आपकी जय, आपकी जय, आपकी जय। कैसे हो आप? हाँ, अच्छा हूँ, मजे में हूँ दादा। हाँ,
तो मैं कहूँगा, रोहिदास हाँ बोला सर. हं, करा सुरू. हां, तर मग आपकी जे विवसंबा सेवा जोहार आपल्याला हाँ आपले दुसरे मार्गदर्शक आहेत, मार्गदर्शन करणारे डॉक्टर संजयजी लोकरे हे आपल्याला थेट अमरावतीवरनं जॉईन झालेले आहेत. तर मी आपल्या या उत्सव सांस्कृतिक मूल्यांचा या कार्यक्रमाच्या समारोपाचं महत्त्वाचं मार्गदर्शन जे आहे तर ते करण्यासाठी मी त्यांना विनंती करतो. त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं या टीमच्या वतीनं आपलं स्वागत करतो. आपकी जय जोहार. तर सुरू करा. हो 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 सुरू करते. आवाज येतोय माझा? हो येतोय. हिंदी में बात करेंगे सर. गुजरात से लोग जोड़ने वाले हैं, बाहर के थोड़े सुनने वाले हिंदी में बात करते हैं तो बहुत बढ़िया होता. मैं इतनी अच्छी तो हिंदी नहीं बोल सकता, लेकिन बीच बीच में आप जो बाहर के लोग हैं, बाहर के मतलब महाराष्ट्र के बाहर के लोग हैं, उनके लिए थोड़ा थोड़ा तो मैं बात करूँगा हिंदी में, लेकिन शुरू से मैं मराठी में बात करूँगा. उत्सव सांस्कृतिक मूल्यांचा या कार्यक्रमाचा हा समारोपीय दिवस. या समारोपीय सत्राचे उद्घाटक आणि एकता परिषदेचे संस्थापक, सन्माननीय संस्थापक, निष्ठावंत कार्यकर्ते सांगल्याबाई वळवी, या कार्यक्रमाचे संयोजक आणि त्यांचे सगळे सहकारी रोहिदास ढगळे, त्याचबरोबर या उत्सव सांस्कृतिक मूल्यांच्या कार्यक्रमासाठी सगळे जोडलेले आदिवासीतर समाजातील सर्व विचारवंत, अभ्यासक, तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जागतिक आदिवासी दिवस आणि आदिवासी संस्कृती असा एक विषय, अशा विषयाची मांडणी करावी असं मला फोनवर सांगण्यात आलेलं आहे. खरं तर दरवर्षी म्हणजे 1993 पासून देशभर आणि जगभरही 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस मोठ्या थाटामाटात आणि अस्मितेचा झेंडा हातात घेऊन जगभरातले आदिवासी तो दिवस साजरा करत असतात, मोठ्या उत्साहानं साजरा करत असतात. पण यावर्षी मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जगभरामध्ये तो उत्सव आपल्याला सार्वजनिकरित्या साजरा करता आलेला नाही. आणि तरीही हे जे काही प्रसार माध्यम उपलब्ध, या प्रसार माध्यमावर आपण जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं थोडीफार चर्चा आणि थोडीफार चर्चा करणार आहोत. सगळ्यांना माहिती आहे की जागतिक आदिवासी दिनाचं नेमकं औचित्य काय आहे, तो तेव्हा आपण साजरा करण्यात ठरलेला आहे किंवा त्याच्या पाठीमागची नेमकी भूमिका काय आहे. म्हणजे कोलंबसनं अमेरिकेचा शोध लावला या घटनेला 1993 मध्ये 500 वर्षे पूर्ण होत होते. आणि मग सगळ्या गोऱ्या लोकांनी ठरवलं की त्या अमेरिकेच्या भूमीवर जायचं, त्या ठिकाणी कोलंबसच्या आनंदोत्सव साजरा करतात. त्या सगळ्या जगभरातल्या गोष्टी त्या ठिकाणी जे मूळ इंडियन्स आदिवासी आहेत यांना जेव्हा कळलं की ही माणसं केवळ आनंद व्यक्त करण्यासाठी या भूमीवर येणार आहेत, गोऱ्या लोकांना सक्त विरोध केला. तेव्हा त्या कोलंबसच्या आक्रमणाला रोखण्यासाठी जल, जंगल, जमीन अशा संस्कृतीचं समजजीवन वाचण्यासाठी हजारो बलिदान दिले. आणि म्हणून त्या प्रकारचा आनंदोत्सव परवानगी देत नाही किंवा नाही. आणि मग बलिदानाचा दिवस म्हणून
ही सगळी तक्रार संयुक्त राष्ट्रसंघाकडे गेली. डिसेंबर 1994 मोठी गोष्ट केली की संयुक्त राष्ट्र जेवढे सदस्य आहेत सगळ्या सदस्य देशांसाठी एकत्र काढलं की हा दिवस लोकांचा आनंदोत्सव साजरा न करता राष्ट्राचा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात यावा अशा प्रकारचं संयुक्त राष्ट्रसंघानं पत्र काढलं. आणि तिथून पुढे जगभर जागतिक आदिवासी गौरव दिन म्हणून साजरा करायची सुरुवात झाली. आपल्याकडे मला वाटतं 94 पासून मग पुढे 10 वर्ष ते जागतिक आदिवासी दशक अशा प्रकारे साजरा करायचं सुरू झालं. आणि मग एका परिषद आणि देश वेगवेगळ्या ज्या काही संघटना आहेत त्या सगळ्या संघटनांनी जागतिक आदिवासी गौरव दिवस साजरा करायचा ठरवलं. तो आजपर्यंत अशा प्रकारचा गौरव हॅलो, लोकरे सर, आवाज येतो का आपल्याला? हॅलो हॅलो आवाज येतोय का? हा, येतोय. पण जगभर 1994 पासून 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्याचं ठरवलं. पण आता जागतिक आदिवासी दिवस साजरा करायचा काय करायचं म्हणजे सगळ्यांपुढेच प्रश्न पडला की काय करायचं जगभर आणि भारतातून अशा प्रकारचा दिवस साजरा करायचा तर नेमकं काय करायचं. साधारणतः आपण बघितलं तर देशभर वेगवेगळ्या प्रकारच्या मिरवणुका काढल्या जातात, नृत्य केले जातात, ढोल वाजवले जातात, कला सादर केल्या जातात. अशा स्वरूपाचा एक आतापर्यंत तरी गेल्या 94 पासून तर आता 2020 पर्यंत तरी अशाच प्रकारचा म्हणजे जागतिक आदिवासी दिवसाच्या निमित्तानं तो आदिवासींचा पोशाख तयार करायचा आणि तो घालून त्या एक दिवसापुरतं आपण तो जागतिक आदिवासी दिवस साजरा करत असतो. खर तर जगभर या जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्या पाठीमागच्या त्या रेड इंडियन्स आदिवासींच्या काही भूमिका होत्या आणि त्या भूमिका मुळातच समजून घेणं या दृष्टीनं मला महत्वाचं वाटते. म्हणजे बघा, अगदी सुरुवातीला कोलंबसनं अमेरिकेवर किंवा तिथल्या रेड इंडियन्सवर आक्रमण केल्यानंतर तिथल्या आदिवासींच्या जमिनी त्या रेड इंडियन्सकडून किंवा त्या गोऱ्या लोकांनी बळकावल्या. आदिवासींनी त्यांना सहज दिल्या, कारण आदिवासींची एक धारणा आहे, हे धरती मेरी नहीं है, मैं धरती का हूं. ह्या धर्तीवर माझा काहीच अधिकार नाही, की माझी मातृभूमी आहे आणि तिच्या रक्षणासाठी माझं बलिदान दिलं गेलं पाहिजे, अशी भूमिका, अशी धारणा आदिवासींमध्ये हजारो वर्षांपासून आहे. आणि म्हणून अमेरिकेतल्या गोऱ्या त्या कोलंबस सोबत आलेल्या गोऱ्या लोकांना अमेरिकेतल्या रेड इंडियन्सनं जमीन दिली आणि दिल्यानंतर एक 2-3 वर्षानंतर त्या रेड इंडियन्स लोकांच्या लक्षात आलं, अरे बाबा रे, ही माणसं आमच्या भूमीवर राहतात हे खरं, पण आम्ही ज्या निसर्ग धारणेनं जगतो, म्हणजे आम्ही तिथे वाघबारस साजरी करतो, आम्ही तिथे भाताची रोपं लावताना पूजा करतो, आम्ही तिथे शेतातलं धान्य काढल्यानंतर आमच्या मातृदेवतेला ते दाखवतो, आम्ही प्राण्यांची पूजा करतो, पक्ष्यांची पूजा करतो, वृक्षांची पूजा करतो, डोंगरांची पूजा करतो, पाण्याची पूजा करतो, मातीची पूजा करतो. याच्यापैकी ते गोरे लोक काहीच करत नाहीत. आणि म्हणून गोऱ्या लोकांनी पुन्हा त्या रेड इंडियन्स आदिवासींनी त्या अमेरिकेतल्या गोऱ्या लोकांना विरोध केला की बाबा रे, तुम्ही इथे राहू शकत नाहीत, कारण तुम्ही आमच्यासारखे जगत नाही. मुळात जागतिक आदिवासी दिन साजरा करत असताना आपल्याला आदिवासींची मूल्य व्यवस्था जी आहे ती मूल्य व्यवस्था आपण जपली पाहिजे, याचा संदेश
500 वर्षापूर्वी तिथल्या रेड इंडियन्स आदिवासींनी जगाला दिला होता. आता ही जीवन मूल्य कशामध्ये आहेत, ज्याला आपण संस्कृती 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 नेहमी म्हणतो, जीवन जगण्याची पद्धती ही संस्कृतीची सगळ्यात सोपी व्याख्या. आता ही जीवन जगत असताना रेड इंडियन्स आदिवासींनी सांगितलं की आपली संस्कृती जपली पाहिजे, आपल्या कला जपल्या पाहिजे, आपला इतिहास जपला पाहिजे, आपल्या मातृदेवता जपल्या पाहिजे आणि आपल्या भाषा बोली जपल्या पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या सगळ्यांसह आपलं असलेलं अस्तित्व आपण टिकवून ठेवलं पाहिजे. हा, हे जर आपण करणार असेल तर आपल्याला जागतिक आदिवासी गौरव दिन साजरा करता येईल. नुसतं एका दिवसापुरतं पोशाख घालून नाचणं किंवा त्या दिवसापुरता त्याला ढोंग म्हणू आपण, ढोंग आणणं म्हणजे जागतिक आदिवासी दिवस नाही. मग अशा कोणत्या संस्कृती आहेत आपल्याकडं की त्या आपण जपल्या पाहिजे, त्या आजही आपल्याला जपता येतील. एक सहज साधं आणि अगदी सोपं दैनंदिन जीवनातलं एक उदाहरण घेऊया आपण. आदिवासी समाजात असलेली विवाहाची पद्धती सहजच घेऊ उदाहरण. जपतोय का आपण? जगभरातल्या आदिवासींमध्ये असलेली विवाहाची जी पद्धत आहे ती संबंध पद्धत मातृप्रधान संस्कृतीची विवाह पद्धत आहे. म्हणजे जेव्हा विवाह होत असतात तेव्हा त्या मुलाकडून मुलीला काही रक्कम, काही धान्य, काही बोकड, काही ना काहीतरी दिलं जातं. आणि ते याच्यासाठी दिलं जातं की आदिवासींमध्ये मातृप्रधान संस्कृती आहे, स्त्री प्रधान संस्कृती आहे. हे आपल्याला जपता येणार नाही का? जगभरातला इतक्या आदिवासी कितीही विकसित झाला, कितीही त्याची प्रगती झाली तरी अशा प्रकारची जीवनमूल्य जी जगभरातल्या सगळ्या धर्मांमध्ये स्त्री आणि पुरुष असा भेदभाव निर्माण करतात, त्या भेदभावाला विरोध करणारी आदिवासींची मातृप्रधान संस्कृतीची जीवनमूल्य आपल्याला विवाहाच्या पद्धतीतून जपता येतील. मग गौरव जेव्हा आपण साजरा करत असतो, जागतिक आदिवासी दिवस जेव्हा साजरा करत असतो, तेव्हा आपण ठरवलं गेलं पाहिजे की अशा प्रकारची काही जीवनमूल्य आपल्याला जागतिक आदिवासी गौरव दिनाच्या निमित्त ठरवता येतील का? बरं, कोण ही जीवनमूल्य जपत नाही? सर्वसामान्य माणसं ही जीवनमूल्य, जगभरातली आदिवासींची सर्वसामान्य माणसं, शेती करणारी माणसं, जंगलदऱ्यात राहणारी माणसं ही जीवनमूल्य अतिशय निष्ठेनं काळजामध्ये ठेवून ही जीवनमूल्य जगत असतात. ही जीवनमूल्य पायदळी कुणी तुडवली? आदिवासींमधल्या शिकणाऱ्यांनी ही जीवनमूल्य पायदळी तुडवली. आणि म्हणून जागतिक आदिवासी गौरव दिन साजरा करत असताना अशा प्रकारची जीवनमूल्य जपण्यासाठी आपल्याला काही करता येईल का हे बघणं मला त्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं वाटतं. तीच खरी आदिवासींची संस्कृती आहे. आदिवासीला निसर्गाचं किंवा निसर्ग आणि आदिवासी यांचं अतिशय जवळचं नातं आहे. नुसतीच आपण संस्कृती 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 असं म्हणत असतो, पण त्या संस्कृतीच्या मुळाशी असलेली जीवनमूल्य किती खोलवर रुजलेली असतात ती जपणं, त्यातलं एक उदाहरण झालं. मला अजून एक त्यातलं एक महत्वाचं उदाहरण द्यायचं आहे. ते उदाहरण असं आहे की आपल्याकडं सह्याद्रीमध्ये भात लावणीचा एक सीझन असतो. भात लावणी, आवणी म्हणतो त्याला आपण. तर त्या भात लावणीच्या सीझनच्या वेळेस मी असंच एकदा गावाकडे गेलो होतो, साधारणतः जुलै महिना होता. आणि घरी गेलो तर त्या ठिकाणी घरामध्ये कुणीही नव्हतं, फक्त आजोबा तेवढे एकटे घरामध्ये शेकोटी जवळ बसलेले होते. मी गेलो, टोपल्यात भाकरी होती, ती भाकरी खाल्ली आणि म्हाताऱ्याला सहजच विचारलं, कारण म्हाताऱ्या माणसा तू इथं गेल्यात? गोलीमध्ये, डांगानी गोलीमध्ये विचारलं. म्हातारा म्हणला गेल्या तिकडं शिनगराच्या छोंड्यामध्ये, शिनगराच्या पट्टीमध्ये गेल्या तर आवडीला समधी. ठीक आहे म्हणलं, आपण असं करू, मी भाकर खाल्ले, आपण जाऊ शिनगराच्या पट्टीकडे. तर म्हातारा तयार झाला. त्याला दिसत नव्हतं, ऐकायला येत नव्हतं, चालता येत नव्हतं. त्यानं काठी घेतली, माझ्या खांद्यावर हात ठेवला, मी वरून दोघांवर छत्री धरली. थोडा थोडा पाऊस चाललेला होता. आम्ही दोघ जण त्या जिथे शिनगाराची पट्टी होती तिथपर्यंत चालत चालत गेलो आणि बांधावर जाऊन बसलो. सगळी शेतामधले बाया, माणसं, पोरं सगळे आवणे चालू होती. म्हणजे चिखल करायचं काम चालू होतं, रोप उपटायचं काम चालू होतं, मूठ बांधायचं काम चालू होतं आणि गुडघाभर चिखलामध्ये आवणी चालू होती. मी सगळं बघत होतो. रिमझिम पाऊस चालू होता. आमच्या दोघांच्या डोक्यावर छत्री धरलेली होती.
मी शांततेनं सगळं बघत होतो. म्हातारा मात्र गप राहत नव्हता. म्हातारा सारखं त्या आवणी करणाऱ्या पोरींना बायांना, ए पोरीव तू काही हेंगाड्यासारखी पळते, ए पोरीव 2 काड्या जास्त लावा बर का, ए पोरीव असं करा बर का, तसं करा बर का. म्हाताऱ्याचं चालूच. आता वयस्कर म्हातारा आहे, त्या बाया ऐकायच्या, मनातल्या मनात शिव्या द्यायच्या की आम्ही पावसात गुडघाभर चिखल्यामध्ये वाकून आवणी करतोय, कंबर मोडून गेले आमची, आणि हा बांधावर बसले बसले छानपैकी आता चाललंय आम्हाला शिकवायचं, ए पोरीवर तू काही हेंगाड्यासारखा पेळतात, ए पोरीवर 2 काड्या जास्त लावा बर का. मलाही म्हाताऱ्याचा राग आला. म्हणलं आपण छानपैकी बांधावर बसायचं सोडून आपण त्यांना कशाला शिकवायचं की असं करा बरं का आणि तसं करा बरं का. मी म्हाताऱ्या म्हणलं उठ म्हाताऱ्या, आणि मी घरी म्हाताऱ्याला घेतलं, घरी घेऊन आलो. त्याला सांगितलं की उद्यापासून अजिबात तू शिंगाराच्या पटीला जायचं नाही. त्या लेकी सुना तुला लय शिव्या देत होत्या मनातल्या मनात, आता तोंडावर नाही दिल्या म्हातारा आहे म्हणून. म्हातारा म्हणतो का रे बा त्याला शिव्या देत होत्या. म्हणलं तू नाही का ते पोराला सारखा म्हणत होतो, ए हेंगाडे मी पय बरं का, ए हेंगाडे 2 काड्या जास्त लाव बरं का, म्हणून तुला शिव्या देत होत्या. म्हाताऱ्याला अजिबात राग आला नाही. त्यानं मला जवळ घेतलं, माझ्या तोंडावरून मायानं हात फिरवला आणि म्हणलं अरे बा मी त्या बायांना त्रास देत नव्हतो, मी त्यांना म्हणत होतो 2 काड्या जास्त लावा बा. म्हणलं कशाला तू शहाणपणा शिकवलं, तिथं जर बांधव मारायचं तर आपला सल्ला ह्या कर आणि त्या कर. मग म्हाताऱ्याला तरी राग आला नाही. तुमचं अरे बा आपण त्या भात लाईत असतो की नाही, ते 2-3 साडेतीन महिने त्या चोंड्यात राहायचं आहे, आणि मग त्या चोंड्यामध्ये पाणी साचत आहे. मग त्या पाण्यामध्ये खेकडी, नागतोड, बेडक, मास, भुंग, ढोर सगळे राहत्या. हे सगळे प्राणी ते भात वाढलं की त्याचे ठोंब खात असतात आणि त्यामुळे भात कमी होतं. मग त्यांनी ते भाताचे ठोंब खाऊन सुद्धा आपल्याला भात शिल्लक राहावं म्हणून त्या पाण्यातल्या प्राण्यांसाठी 2 रोपाच्या काड्या जास्त लावल्या गेल्या पाहिजे. जी जाणीव आहे मित्रांनो, जगभरातल्या कुठल्याही धर्मामध्ये अशा प्रकारची जाणीव तुम्हाला दिसणार नाही की जो आदिवासी माणूस स्वतः जगता जगता निसर्गामध्ये असलेल्या सर्व प्राणी मात्रांना जिवंत ठेवता आलं पाहिजे. अशा प्रकारची धारणा केवळ जगभरातल्या आदिवासींमध्ये आहे. आणि म्हणून आदिवासी माणूस नेहमी म्हणत असतो की मला एकट्याला जगायचं नाही, माझ्या बरोबर माझ्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या सजीव सृष्टींना जगता आलं पाहिजे, माझ्या इतकंच आनंदी जगता आलं पाहिजे. ही माझ्या जगण्यातली धारणा, ही आदिवासींची धारणा, ही संस्कृतीच्या मुळाशी आहे. त्या जीवन मूल्यांवर आदिवासींची संस्कृती उभी आहे. आपल्याला जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं अशा प्रकारची संस्कृती जतन करता येईल का, संस्कृतीतली ही जीवनमूल्य जतन करता येतील का, की जगातल्या कुठल्याही धर्मात नाही, की केवळ आदिवासींच्या निसर्ग धर्मामध्ये आहेत. आणि म्हणून ही जपण्यासाठी आपण काही प्रयत्न करणार आहोत का. जागतिक आदिवासी दिवस अशा मूल्यांच्या रक्षणासाठी आपण साजरा करणार आहोत का, याच्यावर विचार करणं फार गरजेचं आहे. हाच विचार सुरुवातीला अमेरिकेतल्या रेड इंडियन्स आदिवासींनी जेव्हा आपली जमीन द्यायला विरोध केला गोऱ्यांना, तेव्हा त्यांच्या विचारांच्या पाठीमागे ही आदिवासींची जीवनमूल्य होती. ही जीवनमूल्य समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही बघा सहजच देव 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 आदिवासींच्या देवतांवर खूप चर्चा होत असते आणि लोक आदिवासींच्या देवतांना नावं ठेवत असतात. तुम्ही सहजच विचार करा तुम्ही की साधारणतः देवतांचे 3 गट आहेत. एक आर्य देवता. त्या आर्य देवतांना विरोध करण्यासाठी महात्मा फुल्यांनी क्षेत्र देवता निश्चित केल्या. क्षेत्र देवतांचा शोध लावला की ह्या आर्य देवतांपेक्षा ह्या क्षेत्र देवता वेगळ्या आहेत. आणि तिसऱ्या ज्या आहेत त्या अनार्य देवता, आदिम देवता, त्या आदिवासींच्या देवता. संस्कृतीच्या संदर्भात आपण बोलतोय की जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं आपण काय जतन केलं पाहिजे. हे 3 देवता साधारणतः आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळतात. आर्यांच्या देवता, महात्मा फुल्यांनी जे काही शोधून त्या आर्य देवतांना विरोध करून क्षेत्र देवता, आणि अतिशय आर्यांच्या आधीपासून असलेल्या अनार्य किंवा आदिवासींच्या देवता. ह्या देवतांचं तुम्ही सहज निरीक्षण केलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल
की आर्य देवता, त्या सगळ्या आर्य देवता त्या रक्तपात करणाऱ्या आणि लढ्यासाठी उभ्या राहणाऱ्या आहेत. आणि अनार्य देवता, आदिवासींच्या देवता, त्या एकूण सजीव सृष्टीला, माणूस आणि त्याच्या भोवती असलेली सजीव सृष्टी, त्या एकूणच सजीव सृष्टीला जिवंत ठेवणाऱ्या अनार्य देवता आहेत. सहजच बघा आपल्या देवता. मग अगदी मर्याई असेल, खोकली आई असेल, हा, तिकडं साती आसरा असतील, चेडा असेल, मोठा देव असेल, बहिरी देव असेल, वाघदेव असेल, नागदेव असेल, ह्या देवता ज्या आहेत, ह्या देवतांच्या विधी, ह्या देवतांची पूजा आणि ह्या देवतांच्या श्रद्धांचा जर आपण विचार केला, त्यांचा जर आपण अभ्यास केला, तर या सगळ्यांच्या पाठीमागे इथली निसर्ग आणि त्या निसर्गामध्ये असलेला माणूस आणि इतर सजीव सृष्टी जिवंत ठेवण्यासाठी, त्यांची अधिक वाढ होण्यासाठी आपण त्या देवतांना पूजत असतो. हा, सहज जा तुम्ही, प्रत्येक गावामध्ये मर्याई देवता आहे. मर्याई. अलीकडं कोरोनाचं खूप मोठं संकट आलेलं आहे आणि या कोरोनाच्या संकटामध्ये सहजच तुम्ही आदिवासींना प्रश्न विचारला की जेव्हा 1886 ला आपली 1 आली होती, 1886, 1896 अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे रोग आले होते, तेव्हा तुम्ही काय करत होता? तर आदिवासी माणसं सांगतील की जेव्हा जेव्हा अशा प्रकारची साथ येत होती, माणसं मरत होती, पटकीसारखी साथ येत होती, त्या प्रत्येक वेळी आदिवासी माणसं ज्याला साथ झालेली आहे त्या माणसाला 14 दिवस 12 दिवस त्या मर्याईच्या मंदिरामध्ये ठेवत होतं, त्याला भाकरी पुरवत होतं आणि 12 ते 14 दिवसानंतर तो जगला तरच त्याला गावात घेत होतं. बाहेरचा माणूस जर आला तर त्यालाही 12 दिवस त्या मर्याईच्या मंदिरामध्ये राहावं लागत होतं आणि तो जर तिथे जगला तर नंतर त्याला गावात घेतलं जात होतं. मला वाटतं अलीकडे शोधून काढलेली तुमची क्वारंटाईन पद्धत हजारो वर्षांपासून आदिवासींना माहीत होती आणि त्यांना ती ज्ञात होती, तिचा उपयोग त्यांना माहित होता, त्याला शास्त्रीय असलेली कारणं सुद्धा त्यांना माहित होती. तीच पद्धती आज तुमच्या क्वारंटाईन मध्ये वापरली जाते. आता ही मर्याई कोण आहे? ही मर्याई आहे मातृदेवता, गावदेवता. गावदेवता प्रत्येक गावामध्ये ही मर्याई आहे आणि ह्या मर्याईला गावामधून एखादा हेला, एखादा गोरा, शेळ्या किंवा कोंबड्या जाण्या सोडण्याची पद्धत आहे. जाणे सोडून द्यायची, जिवंत तिला तिथं जत्राच्या दिवशी सोडून द्यायची. उदाहरणार्थ गाव मिळून वर्गणी काढतात आणि एक बैल गोरा खरेदी करतात आणि त्या सोडून देत असतात गावामध्ये. तो कुणाच्याही शेतामध्ये सरत असतो, त्याला कुणीही हाकलत नाही. मित्र हो, याच्या मुळाशी जर गेलो आपण तर त्याच्या मुळाशी असा संदर्भ आहे की गावामध्ये मोठ्या संख्येनं दुभत्या जनावरांचं प्रजनन व्हावं, मोठ्या संख्येनं जनावरं वाढावीत, त्यासाठी हा वळू सोडला जात होता की माणसाला जगायचं असेल तर त्याला मोठ्या संख्येनं दुभती जनावरं त्याच्या सोबत असली पाहिजे आणि त्यांच्या वाढीसाठी अशा प्रकारचा जाना गावामध्ये सोडण्याची परंपरा आदिवासींना फार पूर्वीपासून माहित आहे आणि ती आजही चालू आहे. ती जी मर्याई आहे ती मर्याई शेतीची, मातृभूमीची देवता आहे, मातृदेवता आहे. तिच्याकडे एकच मागणं केलं जातं की माझ्या गावामध्ये असलेली शेती सुजलाम सुफलाम झाली पाहिजे, भरघोस धनधान्य पिकलं पाहिजे, म्हणजे शेती चांगली पिकली पाहिजे, माणूस सुखानं जगला पाहिजे, त्याच्यासोबत प्राणी सृष्टी जगली पाहिजे. ही जी धारणा आहे, ही धारणा अनेक आदिवासी देवतांच्या मुळाशी आहे, अनेक आदिवासी देवतांच्या मुळाशी आहे. आणि म्हणून मी आधी असं म्हटलं होतं की आदिवासी देवता, आदिवासींच्या ज्या काही दैवत आहेत ती सगळी दैवत सृष्टी जिवंत ठेवण्यासाठी आहेत. ह्या अनार्य देवता आहेत, ह्या आदिवासींच्या देवता आहेत. आणि जेव्हा तुम्ही आर्य देवतांचा अभ्यास करता त्या सगळ्या आर्य देवता हातामध्ये काहीतरी शस्त्र घेऊन लढा उभा करण्यासाठी, रक्तपात करण्यासाठी तयार झालेल्या देवता आहेत. हा भेद आपण संस्कृतीच्या निमित्तानं अतिशय चांगल्या पद्धतीनं समजून घेतला पाहिजे. आणि म्हणून अशी काही जीवनमूल्य आपल्याला जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं संरक्षित करता येतील का, त्यांना सुरक्षित करता येईल का, ही जीवनमूल्य फार महत्वाची आहे. मग ती मी आधी म्हणालेलो मातृसत्ताक व्यवस्था, म्हणजे तुम्ही सहज रामायणाचा जर अभ्यास केला
तर रामायण म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही, तर आदिवासींची असलेली मातृसत्ताक व्यवस्था म्हणजे शूर्पणखा विरुद्ध राम पुरुष व्यवस्था यांच्यामधला संघर्ष म्हणजे रामायण आहे. आर्यांनी आदिवासींच्या शूर्पणखेचं सगळी मातृसत्ताक व्यवस्था उद्ध्वस्त करून या ठिकाणी पुरुष सत्ताक व्यवस्था लादली या देशावर, याचा संघर्ष त्या रामायणामध्ये आहे. आणि म्हणून आजही आपण मोठ्या अभिमानानं म्हणत असतो की आम्ही त्या शूर्पणखा, ताटिका, रावण यांचे वंशज आहोत. त्याचं कारणच असं की त्या रक्षक गण, तो जो काही रक्षक गण होता तो सबंध रक्षक गण मातृसत्ताक होता, मातेला महत्व देणारा होता, मातृ राज्य व्यवस्था त्या ठिकाणी होती. आणि तिला नष्ट करण्यासाठी त्या आर्यांनी अशा प्रकारे, मग तुम्हाला सगळंच माहिती आहे ताटिका आणि शूर्पणखा किंवा अनेक मातृसत्तांचा कशा प्रकारे नायनाट केला किंवा त्यांचा कशा प्रकारे पराभव केला. जीवनमूल्यांच्या संदर्भात जेव्हा आपण जागतिक आदिवासी दिवस साजरा करत असतो तेव्हा अशा प्रकारची मातृसत्ताक व्यवस्था समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. मातृसत्ताक व्यवस्था, तर मग आपण काय करत असतो, एक दिवसापुरतं नाचतो आणि दुसऱ्या दिवशी आपण विसरून जातो की आपल्याकडे मातृसत्ताक व्यवस्था आहे म्हणून. एका दिवसापुरता पोशाख करतो आणि दुसऱ्या दिवशी आपण विसरून जातो की आपल्याकडे आदिवासींची एक स्वतंत्र परंपरा आहे म्हणून. म्हणजे बघा, सहज सह्याद्रीतले बरेच लोक मला इथे दिसतात, आपल्याकडं फडकी नावाचं एक वस्त्र आहे, त्याला फार म्हणजे जुनी संस्कृती आहे. 10-12 प्रकारच्या फडक्या आहेत आणि मुलाला आणि मुलीला स्वतंत्रपणे फडकी विवाहामध्ये असल्याशिवाय विवाह, आदिवासींची विवाह पद्धती कधी पार पाडली जात नव्हती. मुलासाठी स्वतंत्र फडकी असायची, मुलीसाठी स्वतंत्र फडकी असायची. मग ती बटारी फडकी असेल, ठाकरी फडकी असेल, अलवणाची फडकी असेल, असे 10-12 प्रकार होते. आणि त्यांच्या स्वतंत्रपणे बाजारपेठा सह्याद्रीमध्ये आहेत. जुन्नरची बाजारपेठ असेल, राजूरची बाजारपेठ असेल, तुतूरची बाजारपेठ असेल, घुटीची बाजारपेठ असेल, सिन्नरची बाजारपेठ असेल, पेठची बाजारपेठ असेल, दिंडोरीची बाजारपेठ असेल आणि इकडे सुरतमध्ये डांगची बाजारपेठ असेल. इथे स्वतंत्रपणे आदिवासींचं जे वस्त्र आहे फडकी नावाचं, ते वस्त्र विकणाऱ्या मोठमोठ्या बाजारपेठा आहेत. सहज इगतपुरी मधले लोक म्हणतात की घोटीचे हे सगळे जे काही मारवाडी लोक आहेत ना, ते आदिवासींच्या फडक्यांच्या दुकानावर मोठे झालेले आहेत. म्हणजे सुरुवातीला फडक्यांची दुकानं होती, तिथं फडक्या विकण्यासाठी दुकानं होती आणि त्यावर त्यांनी आदिवासींचं खूप मोठं शोषण केलं असं तिथले लोक सहजच म्हणत असतात. त्याच्या पाठीमागे काय मूल्य व्यवस्था आहे, ती मूल्य व्यवस्था समजून घेणं मला अतिशय महत्वाचं वाटतं. आणि म्हणून आपल्याला काही करता येईल का, ही जीवन मूल्य जिवंत ठेवता येतील का. म्हणजे सहजच तुम्ही आदिवासींची एखादी देवता बघितली, तिचा उत्सव असला, तिच्या अंगावर सुद्धा फडकी घालण्याची प्रथा होती यात्रेच्या दिवशी. त्या देवतेचा मुळातच आदिवासींच्या देवता ज्या काही मातृदेवता आहेत, जगभरातल्या आदिवासींच्या ज्या काही मातृदेवता आहेत, यांचं पहिलं निशाण म्हणजे लाकडाचा खांब उभा करणं. अगदी जगभर तुम्ही बघा, कुठेही दगडाची, सोन्याची, पितळाची, तांब्याची, चांदीची कुठेही मूर्ती नव्हती. जगभरातल्या आदिवासींनी आपल्या देवतांच्या मूर्ती या लाकडाच्या उभ्या केलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही आता सहज सगळ्या, म्हणजे पुण्यापासून तर अगदी डांग जिल्ह्यापर्यंत गुजरातच्या सहज एक चक्कर मारली तर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या मातृदेवता, मग वाघोबाची असू द्या, घोरपडा देवीची असू द्या, वरती कळसुबाईची असू द्या, किंवा तिकडे कळमगाईची असू द्या, किंवा आणखी काही ज्या देवता आहेत, म्हणजे वरसुबाई असेल, जाकुबाई असेल, या सगळ्या देवता अतिशय सुरुवातीला लाकूड उभं केलेलं असायचं. फक्त लाकूड उभं केलेलं असायचं. एखाद्या कलाकाराला जर कोरता आलं तर त्याच्यावर मूर्ती कोरलेली असायची. जगभरामध्ये आदिवासींच्या देवता ह्या लाकडाच्याच आहेत. सुरुवातीला कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर दगडाची किंवा कुठल्याही धातूची मूर्ती नव्हती. महाराष्ट्रामध्ये सुद्धा सगळ्या प्रकारच्या देवता ह्या लाकडाच्याच होत्या. पण महाराष्ट्रामध्ये पेशवाई आल्यानंतर सगळ्या प्रकारच्या मूर्तींना किंवा मंदिरांना पेशवाईनं मोठ्या संख्येनं अनुदान द्यायला सुरुवात केली आणि सगळ्या प्रकारच्या मूर्ती ह्या दगडामध्ये घडवल्या गेल्या. आणि बघा तुम्ही, मग आदिवासींच्या ज्या ज्या काही मूर्ती आहेत, म्हणजे सहज आता घोरपडा देवीच्या जवळ राहणारे सगळे मला भांगरे मूर्ती दिसत आहेत तिथं, मधुकर भांगरे, जर घोरपडा देवीची 25 वर्षापूर्वी त्यांनी मूर्ती बघितली असेल, तिथं केवळ त्या एका पडक्या घरामध्ये एक लाकूडच उभं होतं, त्याच्यावर थोडंफार कोरलेलं होतं बाहुलीसारखं. म्हणजे अगोदर तिथं दगड नव्हता, लाकडाचीच मूर्ती होती. मला काय म्हणायचे, आदिवासी लाकडाची मूर्ती उभी करतो याचा अर्थ आदिवासी निसर्गातल्या वृक्षांना पूजत असतो. आणि म्हणून सांगल्या भाई आपने एक बार
तो बहुत महत्वपूर्ण विषय किया था। अकोला तहसील में जो धर्म परिषद हुई थी, उस धर्म परिषद में आपने एक विधान किया था 10 साल पहले, 2010 के आसपास, कि जब मनुष्य का मृत्यु होता है, मर जाता है मनुष्य, तो उनके देह के बाहर आत्मा नहीं निकलता, उनके देह से बाहर निकलता है उनके फुफ्फुस में हुआ कार्बन डाइऑक्साइड। और वो जो कार्बन डाइऑक्साइड है, कार्बन डाइऑक्साइड जो पेड़ पौधे है, उस पेड़ पौधे के अंदर निकल जाता है, और पेड़ पौधे मर जाते हैं। चांगल्या बाईंचं म्हणणं होतं की कुठलाही आत्मा वगैरे या सगळ्या झूड कल्पना आहेत, आदिवासीमध्ये तर आत्मा, स्वर्ग, नरक ह्या कल्पना नाहीतच। चांगल्या बाईंना म्हणायचं होतं की आत्मा नावाची कुठलीही संकल्पना नाही, माणसाच्या मृत्यूनंतर कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो आणि त्या ऑक्सिजनला झाड शोषून घेत आहेत। मला वाटतं हे जे सत्य आहे हे वैज्ञानिक सत्य आहे, कुठल्याही प्रकारचा आत्मा वगैरे काही नसतो, आणि जी झाडं माणसाच्या कार्बन डायऑक्साईडला शोषून घेतात आणि जगत असतात, त्याच झाडांना पूजणं हे आदिवासींची परंपरागत संस्कृती आहे। आणि म्हणून निसर्गाला पूजणं हेच सगळ्यात महत्वाचं आहे, निसर्गाच्या सान्निध्यात राहणं हेच सगळ्यात महत्वाचं आहे। आणि म्हणून कोरोनाच्या 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये जगभरातल्या अनेक शास्त्रज्ञांनी एक सिद्धांत मांडलेला आहे, तो फार महत्वाचा आहे। वेगवेगळ्या टाइम्स ऑफ इंडिया अशी किंवा जगभरातले जे काही न्यूज आहेत त्याला मांडलेला एक सिद्धांत फार महत्वाचा आहे की कोरोना हा निसर्गाच्या सानिध्यामध्ये जगू शकत नाही, आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये जगणारी सगळी आदिवासी माणसं हे 100% ऑक्सिजन त्या झाड पेड पौद्यांकडून घेत असतात। आणि म्हणून आदिवासी माणसाला कोरोनाची मोठ्या संख्येने म्हणा किंवा फार अजिबातच लागणच होत नाही। आदिवासींना अनेक प्रकारच्या उपाययोजना आहेत आणि त्या निसर्गानं त्या आदिवासींना बहाल केलेल्या आहेत। आपण मूळ मुद्द्याकडे येऊ की आदिवासींची संस्कृती जपायचं म्हणजे काय करायचं, तर आदिवासींचं निसर्गाप्रती असलेलं प्रेम, निसर्गाप्रती असलेली निष्ठा आणि निसर्गाप्रती असलेलं त्याच्या जीवनातलं तत्वज्ञान हे जगणं फार महत्वाचं आहे। आणि म्हणून आदिवासी दगडधोंड्यांना पूजत नाही, आदिवासी मूर्तींना पूजत नाही। आज भलेही त्याच्यावर वेगवेगळ्या धर्मांनी आक्रमण करून त्याला दगडधोंड्याला पूजायला लावणार असेल, पण आदिवासी पूजतो झाडांना, निसर्गाला पूजतो। आणि म्हणून आदिवासींची संस्कृती ही अशा अंगाने आलेली संस्कृती आहे की जागतिक आदिवासी गौरव दिनाच्या निमित्तानं अशा काही सांस्कृतिक मूल्यांची ठेवण जपणं, सगळ्यांनी प्रयत्न करणं, जपण्यासाठीचा प्रयत्न करणं अतिशय महत्वाचं आहे। काय आहे, आपण अस्मिता 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 असा सारखा उच्चार करत असतो, आयडेंटिटी, अस्मिता, ओळख। आमची ओळख काय आहे, जगभरातल्या आदिवासींची ओळख काय आहे, की जगभरातल्या आदिवासींची ही ओळख आहे की आमची संस्कृती ही निसर्ग संस्कृती आहे। आम्ही जगातल्या कोणत्याही धर्मामध्ये नाही, आदिवासींना धर्म नाही, जगभरातले आदिवासी निधर्मी आहेत। जगभरातले आदिवासी, मी इथे अमरावतीला आहे आणि मेळघाटामध्ये मी एकदा गेलो तेव्हा 90-92 वर्षाच्या एका पोरकू म्हाताऱ्यानं, तेव्हा शिकलेला हा, त्याला अगदी इंग्रजांकडून काहीतरी त्याला पेन्शन वगैरे मिळत होती, 92-93 वय असेल त्याचं, त्यानं सहजच मला प्रश्न विचारला की अरे मास्टर, तुमच्या राज्यघटनेमध्ये धर्मनिरपेक्षता नावाचं एक घटक आहे, त्या धर्मनिरपेक्षता नावाच्या घटकाचा आणि आदिवासींचा काय संबंध आहे? मी त्याला उत्तर देऊ शकत नाही। आदिवासींनी धर्माधर्मामध्ये भेदच केलेला नाही आणि त्यामुळे तुम्ही धर्माधर्मामध्ये भेदच करायचा नाही असं जे काही घटनेमध्ये, राज्यघटनेमध्ये मूल्य मांडलेलं आहे त्याचा आणि आदिवासींचा काय संबंध आहे? सरळ प्रश्न आहे त्याचा। आदिवासी धर्मच मानत नाही, आदिवासींना धर्मच नाही, आदिवासी निधर्मी आहेत। आणि मित्रा हो, आदिवासींच्या अस्मितेबद्दल मी बोलतोय, आदिवासींची ओळख, आदिवासींची आयडेंटिटी बद्दल मी बोलतोय। आदिवासी हा निधर्मी आहे की जगभरातल्या आदिवासींची पहिली ओळख आहे, तेव्हा ही ओळख जपणं हे प्रत्येकाचं अतिशय महत्वाचं काम आहे की आम्ही कुठल्याही धर्मामध्ये वाटलो गेलो नाही पाहिजे। निधर्मी आहे, निधर्मी जीवन मूल्य आमच्यामध्ये आहे, निधर्मी जीवन मूल्य मग आपल्या देवदेवता असतील, आपल्या संस्कृती असतील, आपली कला असेल, आपला इतिहास असेल, इतिहासावरही जाऊ आपण थोडा वेळ। त्या इतिहासामधून आमची धर्मनिरपेक्ष निधर्मी जीवन मूल्य जपली गेली पाहिजे। जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं आपण सर्वांना सांगितलं पाहिजे। जागतिक आदिवासी दिनाला इतिहासावर फार मोठी चर्चा होत असते। आदिवासींचा इतिहास काय, अगदी राघोजी भांगरा, खाजा नाईक, त्यानंतर बिरसा मुंडा,
असा तिथूनचा इतिहास आतापर्यंत सगळा इतिहास जपणं हे जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं अतिशय महत्वाचं मला वाटतं. काय आहे हा इतिहास? मुळात सगळ्या प्रस्थापितांनी स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाच्या परिघाच्या बाहेर आदिवासींचा इतिहास फेकून दिला. म्हणजे आदिवासींच्या इतिहासाची त्यांनी कुठेही नोंद घेतली नाही. पण इतिहासाबद्दल एक फार महत्वाचं वाक्य आहे, ते मुद्दामूनच तुम्हाला सांगायचंय की आदिवासींच्या बघा, इक्बाल दुर्रानी नावाचा फार महत्वाचा शायर आहे आणि त्याचं महत्वाचं एक पुस्तक आहे, मी वाचलंच आहे सगळ्यांनी. गांधी से पहिले गांधी नावाचं एक पटकथा आहे त्याची, आणि त्याच्यावर चित्रपट पण आलेला आहे. त्या गांधी से पहिले गांधी या पुस्तकामध्ये, हिंदीतलं पुस्तक आहे, पटकथा आहे ती खरं तर. त्याच्यामध्ये इक्बाल दुर्रानींनी काय म्हटलेलं आहे बघा. घास हमेशा पाव से कुचली जाती है मगर मरती नहीं. घास हमेशा पाव से कुचली जाती है मगर मरती नहीं. हाँ, उसको पाव से कुचलने वाले जरूर मर जाते हैं, फिर उनकी कब्र पर घास उगाती है. आदिवासींचा इतिहास पायानं तुडवणाऱ्यांना त्या भूमीनं मारून टाकलं. ते जास्त दिवस जगत नाहीत माणसं. आदिवासींचा इतिहास परिघाच्या बाहेर फेकणारी माणसं मेली, पण आदिवासींचा इतिहास मात्र मेला नाही. आदिवासींचा इतिहास जिवंत आहे. आदिवासींचा इतिहास येणारी पिढी उकरून काढते आहे. त्यांनी कितीही प्रयत्न केला असला तरी माती, ज्या मातीवर तो इतिहास घडलेला आहे, ती माती मात्र कधीही खोटं बोलत नाही इतिहासाच्या संदर्भात. आणि म्हणून आदिवासींचा इतिहास उचलणारे मृत पावले, पण त्या मृतांच्या डोक्यावर मात्र त्या रोपासारखा, हरळीसारखा आदिवासींचा इतिहास पुन्हा एकदा जिवंत झालेला आहे. तो इतिहास जपण्याची अतिशय आवश्यकता आहे. आणि हा इतिहास जपण्यासाठी म्हणून जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं देशभरातल्या आदिवासींना आणि जगभरातल्या आदिवासींना काही ना काही प्रयत्न करणं अतिशय गरजेचं आहे. तो इतिहास किती महत्वाचा आहे बघा. म्हणजे सहजच, म्हणजे खरं तर इतिहासावर एक तासभर बोलता येईल, पण काही महत्वाचं एक अतिशय महत्वाचं उदाहरण देतो मी की 1893 आणि 94ला चांगल्या भाई आप सुन रहे. 1893 आणि 94ला झारखंडमध्ये मोठा दुष्काळ पडला होता. आणि सगळे शेतकरी बिरसा मुंडाच्या जवळ आले, तिच्यासोबत आले आणि त्यांना सांगितलं बिरसा मुंडाला की बाबा रे, इतका मोठा दुष्काळ पडलेला आहे आणि इंग्रज सरकारचा शेतसारा आपण कसं काय भरायचं. त्याच्या आदल्याही वर्षी थोडाफार दुष्काळ होताच. आणि मग बिरसा मुंडानं सांगितलं की सगळे शेतकरी एकत्र या, मी एक उपाय सांगतो. सगळे शेतकरी जमले आणि मग बिरसा मुंडानं त्या शेतकऱ्यांना सांगितलं की या वर्षी आपण एक गोष्ट करायची, या धरतीमध्ये धान्याचा एकही कण पेरायचा नाही. धरतीमध्ये धान्याचा एकही कण पेरायचा नाही. वर्षभर रानामध्ये जे जे मिळेल, कंदमुळं, फळं, जे काही मिळेल खायला ते खाऊन एक वर्षभर आपण जिवंत राहायचं, पण शेतामध्ये, मातीमध्ये एक दाण्याचा कणही पेरायचा नाही. सगळ्या शेतकऱ्यांनी ठरवलं की हो ठीक आहे, बिरसा मुंडा आपला नेता आहे, विद्वान आहे, लढवय्ये आहे, शूर आहे, इंग्रजांच्या विरुद्ध स्वामी विवेकानंद खडा आहे, उभा आहे, आपण त्याचं ऐकायचं. आणि सगळ्या शेतकऱ्यांनी एक वर्षभर शेतामध्ये धान्याचा कणही पेरला नाही. आणि मग बिरसा मुंडानं एक वर्षानंतर इंग्रजांना आवाहन केलं की तुम्ही शेतसारा वसूल करू शकता. कारण शेतसारा वसूल करण्याची, शेतकऱ्याकडे जे पिकलं ते त्या फळ्यावरून आणण्याची पद्धत होती. आणि त्या 94-95ला, 93-94ला इंग्रजांच्या लक्षात आलं की अतिशय प्रभावीपणे, अतिशय समजदारपणे, अतिशय नियोजनबद्ध रीतीने बिरसा मुंडानं हे जे शेतसारा आहे, या शेतसाऱ्याच्या विरुद्ध विद्रोह केलेला आहे. अतिशय नियोजन पद्धतीने.
आणि ते जे शांततेच्या मार्गानं, असहकाराच्या मार्गानं बिरसा मुंडानं जो काही इंग्रजांच्या शेतसाऱ्याला विरोध केला, त्या विरोधाची इंग्रजांनी तत्कालीन धर्म त्यांच्या वेगवेगळ्या समाजशास्त्रीय ग्रंथामध्ये नोंद घेतली आणि महत्वाचं एक वाक्य लिहून ठेवलं की इंग्रजांना किंवा जगामध्ये असहकाराच्या माध्यमातून लढा देणारा बिरसा मुंडा हा जगातला पहिला क्रांतिकारक आहे. हा इतिहास आहे बिरसा मुंडाच्या. आपल्याला शिकवल्या गेलेल्या इतिहासामध्ये महात्मा गांधी हे असहकार चळवळीचे जनक म्हणून आपल्याला शिकवलं गेलं. किती चुकीचा इतिहास आहे. आणि म्हणून आपला जो आदिवासींचा इतिहास आहे त्या इतिहासाच्या मुळाशी असलेली अशा प्रकारची लढवय्य भूमिका जी आहे ती भूमिका आता आपण जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं वर्षभर त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. वर्षभर इतिहास शोधणं गरजेचं आहे. जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी तो इतिहास समाजापुढे मांडणं गरजेचं आहे. आणि समाजापुढे मांडल्यानंतर तो इतिहास त्या प्रस्थापित व्यवस्थेच्या तोंडावर फेकून मारला पाहिजे की आमच्या इतिहासातली जीवनमूल्य, आमच्या इतिहासातले लढे, आमचा इतिहासातला त्याग भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातल्या पुस्तकामध्ये नोंदवला गेला पाहिजे. कारण तो स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासामध्ये आदिवासींना स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाच्या परिघा बाहेर ठेवलेला आहे. त्यांची कुठेही त्यांनी नोंद घेतलेली नाही. हे आपल्याला जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं करता येईल. वर्षभर एका विशिष्ट टीमनं हे काम करता येईल आणि वर्षाच्या अखेर जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी हे मांडता येईल. आणि आपण मांडल्यानंतर आपल्या वरची जी काही बुद्धिवंतांची टीम आहे त्या बुद्धिवंतांच्या टीमनं प्रस्थापित इतिहासामध्ये त्याची नोंद घ्यायला भाग पाडलं पाहिजे. मला वाटतं जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं हे करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून आजपासून प्रत्येक आदिवासींनी शपथच घेतली पाहिजे की असहकार चळवळीचा जनक क्रांतीवीर बिरसा मुंडा आहे, महात्मा गांधी नाही. महात्मा गांधींना विरोध केला पाहिजे, इतिहासाला विरोध केला पाहिजे, त्या नोंदीला विरोध केला पाहिजे. हे करणं म्हणजे जागतिक आदिवासी दिन साजरा करणं. हे करणं म्हणजे जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं अस्मिता जपणं. ही अस्मिता आपण कधी जपणार आहोत? स्वातंत्र्याच्या 72 वर्षानंतर जपणार आहोत का? 72 वर्षामध्ये जेव्हा आता पहिल्यांदा कोरोना आला, जगभर 6 महिने झाले, देशभराचा विचार करू, रोज कोरोनाची बातमी येत आहे. इतके माणसं मेले, इतके माणसं पॉझिटिव्ह झाले, इतके माणसं निगेटिव्ह झाले. मित्रांनो, स्वातंत्र्याच्या 72 वर्षामध्ये हजारो बालक की जग बघण्या अगोदर मेळघाटामध्ये मेले, त्याच्यावर कधीही चर्चा झाली नाही. त्या मुलांना ही जग बघण्याचा अधिकार होता, ही दुनिया बघण्याचा अधिकार होता, जगण्याचा अधिकार होता. जगण्याचा अधिकार इथल्या व्यवस्थेनं 72 वर्षामध्ये नाकारला गेला. हजारो बालक मृत्युमुखी पडली. त्याच्यावर मात्र आपलं सरकार, केंद्र सरकार आणि राज्य सरकार चर्चा करत नाही. आणि त्या चर्चेला आपणही कधी प्रश्न विचारत नाही की आमच्या आदिवासींच्या बालकांचा कुपोषणानं मृत्यू होत आहे. मी फक्त मेळघाटाचाच विचार करतोय. जगभर आणि देशभर कुपोषणानं मरणाऱ्या बालकांची संख्या किती असेल? तुमच्या कोरोनाला कुठं आग लावता हो? आदिवासींची 72 वर्षामध्ये स्वातंत्र्याच्या कितीतरी बालकं मेली, त्यांचं काय करायचं? हे सगळे प्रश्न मला वाटतं जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं उभे करणं आणि त्याच्यावर आपण भूमिका घेणं, बुद्धिवंतांनी त्याच्यावर आपली भूमिका मांडणं अतिशय महत्वाचं आहे. कारण या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध लढण्यासाठी अशा पुरचट चळवळी चालवून आपल्याला जमणार नाही. बुद्धिजीवी वर्गाच्या चळवळी चालवल्या पाहिजे. तर आमच्याकडे सह्याद्रीमध्ये चळवळी चालल्या होत्या. गावगाव मेळावे घ्यायचे, लाखो रुपये लोकांकडून जमा करायचे, करोडो रुपयाचे मुंबईमध्ये ऑफिस घ्यायचे आणि मग राजकारणामध्ये उतरायचं. अशाही बोगस चळवळी महाराष्ट्रभर आणि देशभर चालू आहेत. अशा बोगस चळवळींच्या विरुद्ध आणि त्या चळवळीमध्ये काम करणाऱ्यांच्या विरुद्ध आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे. अजून एका इतिहासाची मुद्दा म्हणून तुम्हाला ओळख करून देणार आहे की 2 मे 1848 ला क्रांतीवीर राघोजी भांगरेला ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये फाशीची शिक्षा झाली. आणि तेव्हा सरकारनं नोंदवून ठेवलेलं आहे की देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील हा पहिला क्रांतिकारक आहे क्रांतीवीर राघोजी भांगरे. त्याच्या अगोदर देशद्रोही म्हणून कुणालाही फासावर लटकवलेलं नाही. म्हणजे आपण वासुदेव बळवंत फडकेंचं नाव घेतो. वासुदेव बळवंत फडके 3 वर्षाचे होते तेव्हा 2 मे 1848 ला. क्रांतीवीर राघोजी भांगरा हा या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातला पहिला क्रांतिकारक आहे. मग राघोजी भांगरेनं केलं काय नाही? मित्र हो, संबंध पुणे जिल्ह्यापासून तर गुजरात पर्यंत ह्या सगळ्या प्रदेशामध्ये इंग्रजांनी पोचलेली जी काही सावकारशाही होती, आदिवासींच्या जमिनी बळकावून आदिवासींना वेठबिगार म्हणून राबवणारी जी सावकारशाही होती, त्या सावकारशाहीला उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांना अख्खं आयुष्य पणाला लावलं. त्याच्या सवंगड्यांनी, हजारो सवंगड्यांनी आयुष्य पणाला लावलं. म्हणून सह्याद्रीतले सगळे आदिवासी आज त्या जमिनीवर आपला हक्क बजावत आहेत. तिथे भाताची शेती करून
अनेक पिढ्यांपासून आपलं पोट भरताय. जर राघोजी भांगरेनं तिथे क्रांती केली नसती, उठाव केला नसता, सावकारांच्या डायऱ्या गाळल्या नसत्या, सावकारांचे नाकान कापले नसते, तर त्या जमिनी आजही तिथल्या सावकारांच्या ताब्यात असत्या. इंग्रजांनी पोचलेले सावकार आज तिथले जमीनदार झाले असते, पण तिथे आज सावकारांचं अस्तित्व नाही. कारण राघोजी भांगरेची क्रांती आणि त्याच्या साथीदारांचं बलिदान फार महत्वाचं आहे. मग राघोजी भांगरेचं ही आठवण आपण ठेवणार आहोत की नाही? राघोजी भांगरेनं ज्या सावकारांच्या विरुद्ध लढे उभे केले ते सगळे सावकार आदिवासी नव्हते. ते गैरआदिवासी होते आणि त्यांनी आदिवासींच्या जमिनी बळकावल्या होत्या. मित्र, आजची स्थिती काय आहे? राघोजी भांगरेंचं नाव घेण्याचा अधिकार कुणाला आहे? आजची स्थिती अशी आहे की सह्याद्री मधल्या आदिवासी मधल्या सावकारांनी आदिवासींच्या जमिनी बळकावलेल्या आहेत आणि त्या आदिवासींना वेठबिगार म्हणून आपल्या जमिनीवर काम करावं लागतंय. मग अशा वेळेस आपण जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने हे घोषणावं आहे का की आदिवासींनीच आदिवासींच्या जमिनी बळकावायच्या आणि आदिवासींनाच वेठबिगार म्हणून करायचं? चला तुम्हाला दाखवतो. शहापूर, मुरबाड, ठाणे या आजूबाजूला कितीतरी आदिवासींनी आदिवासींच्या जमिनी बळकावलेल्या आहेत. आदिवासींमध्ये 2 नंबरचे ठेकेदार, 2 नंबरचे धंदे करणाऱ्यांनी हे केलेलं आहे. याच्या विरुद्ध तुम्ही जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी बोलणार आहात की नाही? मग राघोजी भांगरेचं जर तुम्हीच जर आदिवासींच्या जमिनी बळकवत असाल, आदिवासींना जर वेठबिगार ठेवत असाल, तर राघोजी भांगरेचं नाव घेण्याचा कुणाला अधिकार आहे? त्यांनी राघोजी भांगरेंचं नाव घेऊ नये. स्वाभिमानी चळवळी चालवाव्यात, आदिवासींच्या उद्धाराच्या चळवळी चालवाव्यात, आदिवासींच्या प्रगतीच्या चळवळी चालवाव्यात, आदिवासींची जीवनमूल्य जपणाऱ्या चळवळी चालवाव्यात. अशा चळवळींची गरज आहे. आणि जो कोणी अशा प्रकारचे धंदे करत असेल त्याला समाजद्रोही म्हणून घोषित करणं अतिशय गरजेचं आहे. आणि ते जर जागतिक आदिवासी दिवस साजरा करत असतील ज्यांनी आदिवासींच्या जमिनी बळकावल्या आहेत, तर मग आपण सगळे कार्यकर्ते लाचार आणि दबाड झालेलो आहोत, लाचार आणि गुलाम झालेलो आहोत. याचा शिक्का वेगळ्या लोकांनी मारण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून संस्कृती जपायची आहे, अस्मिता जपायची आहे. तर ह्या वास्तवामध्ये काय आहे नेमकं हे जपणं फार अतिशय महत्वाचं आहे. जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं त्यावर चर्चा करणं अतिशय गरजेचं आहे. मित्रांनो, संस्कृती, इतिहास, आयडेंटिटी, अस्मिता आणि एकूणच अस्तित्वात असलेल्या चळवळी, मुळात आदिवासींच्या स्वाभिमानी चळवळी ज्या काही उभ्या आहेत किंवा ज्या काही उभ्या राहणार आहेत, त्या सगळ्या चळवळी एका विशिष्ट वैचारिकतेवर उभ्या असल्या पाहिजे. आणि ती वैचारिकता निर्माण करण्याचं काम साहित्यिक करत असतात. म्हणजे ज्या समाजामध्ये चांगल्या पद्धतीचं साहित्य आहे, त्यामध्ये रोखठोक विचारांचं साहित्य आहे, ज्या समाजामध्ये त्या समाजाची मूल्य व्यवस्था जपणारं साहित्य आहे, त्या समाजातल्या चळवळी साहित्यामधल्या विचारावर उभ्या असतात. आणि तो साहित्य टाकतो. कोणतीही चळवळ विचारांशिवाय पुढे जात नाही. एक चळवळ जर विचारांशिवाय पुढे गेली तर ती धक्क होतं, सडतं, विचार जागतिक आदिवासी दिनाच्या एक विचार केला पाहिजे की आपल्या समाजामध्ये असलेलं साहित्य जपलं पाहिजे. समाजामध्ये असलेले साहित्य जपलं पाहिजे. त्याच्यासाठी पाहिजे. कुठल्याही समाजाचा समाजाच्या तो आहे हा जागतिक पातळीवरचा निष्कर्ष आहे. म्हणून साहित्य जपणं अतिशय गरजेचं आहे. त्या साहित्याला प्राधान्य महत्वाचं आहे. काय आहे हे साहित्य? काय सांगत असतं आदिवासी साहित्य नेमकं? पुस्तकामध्ये काय असतात? पुस्तकात असतो समाज उभा करण्याचा विचार, पुस्तकात असते समाजाची संस्कृती मूल्य, पुस्तकात असतात कलांचं मोठेपण. म्हणजे सहजच बघा, मी तोरणमाळला होतो, नंदुरबार जिल्ह्यामधल्या तोरणमाळ या ठिकाणी शिक्षक म्हणून काम करत होतो. आणि तोरणमाळ सोडलं ते शेवटचं श्लोक आहे, तिथे खाली उतरावं लागतं. खोल दरी आहे आणि झापी, शिंदी, लई, भादल अशी काही गाव आहेत. काही राठवा नावाचे आदिवासी आहे. आणि ते सगळे राठवा त्यांच्या नंतर त्यांचे
असते. मग ती क्रमाचा म्हणजे आपली एक विशिष्ट फ्रेश असतो, एक छानपैकी दोन चार मिनिटांची एक मोठा पावा असतो पुढचा, आणि ते पाणी घेऊन दहा सुरुवात केली की रात्र सकाळी असतं आणि गेलो एकदा, आणि ते रात्रभर त्यांचं पाणी बघितलं त्या राष्ट्रांचं. रात्रभर झोपले नाही, झोपलं पहाटे पहाटे झोप लागली, ते झोपलं. माझा तरी स्पीकर चालू आहे, बंद करा कृपया. तर सकाळी जरा उशिरा उठलो आणि निघणार होतो परत यायला. हॅलो सर, आवाज येतो का? हॅलो हेलो हॅलो सर, आवाज येतो का? हॅलो आता आवाज आता सर, आवाज तुटतोय. माझा आवाज तुटतोय का? हा येतोय आता, मध्ये तुटत होता. बरं बरं बरं, ठीक आहे. येतोय का आता? हा येतोय येतोय, तुमचं मात्र हे होत नाही स्क्रीन. हॅलो, येतोय ना? हा हा, बोलू का मग? हा सुरू करू का मी? हॅलो सुरू करू ना? हो, सुरू करू का? हॅलो, हा पुन्हा आवाज तुटतोय. हो, हॅलो येतोय. हा, ट्रेन जाते असेल कदाचित, हा का? नेटवर्कचा प्रॉब्लेम. बर बर, आवाज येतोय का? हा येतोय येतोय सर, बोला. येतोय? हा येतोय येतोय. तर हो, तर त्या डायवर आम्ही बसलो खाली आणि त्याला विचारलं, तो असले थक नाही, झोपले नाही, नाही झोपल्या नाही झोपल्या, पण इतकं रात्र नाहीच का तुम्ही, का नाचता? आपण आम्हाला जवळ बसून घेतलं आणि त्याला मला पहिला प्रश्न केला की, बाबा रे, तुला उंबरात फार माहिती आहे का? उंबरात ठीक आहे. खारट माहिती का? काय गिलहरी माहित आहे का? तुला माहित आहे, मला खारट माहित आहे, गिलहरी माहित आहे. आणि मग पिकायला लागल्यावर नाही केलं. तर मला सांगायला लागलं की उंबराच्या झाडाला उंबर पिकायला लागले की ती जी खारुताई आहे ती खारुताई दिवसभर जात त्या पाण्यावर नुसती चिवचिव करून दिवसभर त्या झाडावर नुसती फिरतच असते, नुसती चिवचिवच चालू असते तिची, नुसती चिवचिव. माहिती, उंबराच्या झाडाला उंबर पिकायला लागली की त्या खारुताईला माहित असतं, इतका आनंद झालेला. हॅलो हॅलो, हा म्हटलं सर, रेंजमध्ये गेले का तुम्ही? काय म्हणता? हो चालेल सर, जॉईंट व्हा, तेच म्हटलं. हो हो चालेल, नाही नाही, संपवा तुम्ही, अजून काय हरकत नाही. लोक उत्सुकतेनं तुमचं ऐकतायत, फक्त आवाजमध्ये कट होतं ना, म्हणून हे झालं.
हो 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 चालला ठीक आहे. कैलास आवाज येतो का? हा येतो येतो. हा हा हा. तर की जेव्हा मला इतका आनंद झालेला असतो की आपल्याला 2 महिने आता खाण्याचा प्रश्न मिटला, म्हणून तुला इतका आनंद होतो की त्या आनंदात म्हणजे ती सारखी इकडे तिकडे फिरत असते त्या झाडावर, चिची चिची करून, ये बुंद्याकडं का, जा शेंड्याकडं, जा या फळाकडं का, जा त्या फांदीवर, असं सारखं चिची करत असते ती. आणि दिवसभर त्या झाडावर नुसता धिंगाणा घालत असते. आदिवासींनी तेच पाहिलं. आपल्या शेतातलं धान्य निघालं दिवाळीला एकदा की आदिवासीच्या वर्षभराच्या पोटाचा प्रश्न मिटतो. आणि मग ज्या धरतीनं आमच्या पोटाचा प्रश्न मिटवला त्या धरतीसाठी आम्ही वर्षभर नाचतो. ही आदिवासींची धारणा आहे, ही आदिवासींची संस्कृती आहे. ही संस्कृतीची मूल्य समजून घेणं फार महत्वाचं आहे. अशी फार महत्वाची मूल्य आदिवासी जीवनामध्ये रुजलेली आहे. त्या सगळ्या मूल्यांवर आपण बारकाईनं चर्चा केली पाहिजे. जागतिक आदिवासी दिवस साजरा करत असताना ही सगळी मूल्य जपणं अतिशय महत्वाचं आहे. मित्रहो, खरं तर इथे माझ्याकडे नेटचाही प्रॉब्लेम आहे थोडासा. मी बराच वेळ तुमच्याशी बोललेलो आहे. कधीतरी हे प्रसार माध्यम आता कोरोनामुळे कधीतरी ऑफलाईन आपण समोरासमोर बोलू, जरा रोखोक बोलू. तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं. हॅलो सर, आवाज येतो का? हो आता तुम्ही क्लिअर हो, बोलताय, येतोय. आवाज येतोय. अजून काय मांडू शकता तुम्ही सर? ठीक आहे, आता थांबूया इथे आपण. तुम्ही बराच वेळ मला सहन केलं, सहन नाही बराच वेळ म्हणताय. ऐकून घेतलं. पण कधीतरी आपण प्रत्यक्ष एकदा बोलूया, समोरासमोर एकदा बोलूया. इस कार्य के लिए मैं संज्ञा भाई का स्वागत करता हूँ। बड़ी मेहनत से उन्होंने मोबाइल ज्वाइन करके इस ऑनलाइन कार्यक्रम में सहयोग लिया। अपनी बात भी बहुत महत्वपूर्ण यहाँ प्रस्तुत की संज्ञा भाई ने। उनको मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूं। उनका जो भी आंदोलन है, सामाजिक आंदोलन हो, सांस्कृतिक आंदोलन हो, वो साहित्यिक आंदोलन हो, इस साहित्यिक समाज सांस्कृतिक आंदोलन के लिए लोहारू दादा जैसा कार्यकर्ता, संज्ञा भाई जैसा कार्यकर्ता है, जब तक है तब लगता है कि जो बैठक बन रही है पूरे आंदोलन की, दुनिया भर के आंदोलन की, देश के आंदोलन की, आदिवासी समाज के आंदोलन की, तो बड़ी महत्वपूर्ण बातें संज्ञा भाई ने आपके सामने रखी है। तो उनको भी मैं धन्यवाद देता हूँ। जितने भी लोग थे, गुजरात से थे, कुछ लोग मुझे लगता है वो जो डगले कह रहे थे कि झारखंड से भी कुछ लोग अभी ज्वाइन हुए हैं। उन सभी को मैं धन्यवाद देता हूँ कि यही संस्कृति इस विषय पर, इतिहास इस विषय पर, यानी आदिवासियों की पूरी जिंदगी, यानी भाषा, संस्कृति, लोग जिंदगी पर बात करने से पहले वो लिखना चाहिए, उस पर सोचना चाहिए कि हम क्या बचा सकते हैं। अभी तो हमारे हाथ से बहुत सारा निकल गया है। आदिवासी को कोई भी उठा 1 लाख लोग means no 1 square feet land. आणि हीच स्थिती महाराष्ट्रामध्ये पण आहे, ही स्थिती झारखंडमध्ये पण आहे, स्थिती मध्य प्रदेशमध्ये पण आहे, ही स्थिती केरळमध्ये पण आहे, ही स्थिती कर्नाटकमध्ये पण आहे. जिथे जिथे आदिवासींचं अस्तित्व नष्ट होत आहे, भाषा, संस्कृती, आहे. सगळ्यांनी न करता गेलं पाहिजे. इथल्या प्रस्थापित आदिवासी आदिवासी जीवन आहे
बाहेर काय नाही घेतलं. हेलो, मुझे लगता है लोकरे सर है तो वो शायद बाहर गए हैं, रेंज का कोई प्रॉब्लम रहेगा. मैं एक बार कॉल करके पूछ लेता हूँ उनसे. हॅलो, हां सर, म्हटलं तुम्ही बाहेर निघाले की रेंजचा प्रॉब्लेम आहे सध्या, कसं काय? बरं बरं बरं, या ना या ना या ना. बरं 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 बरं, थोडं जर बाहेर येऊन जर आले ना आणि साधी रेंज जरी असेल. अच्छा, अरे बापरे, अच्छा अच्छा. हो हो, चालेल, काय हरकत नाही, काय हरकत नाही. तो लोकरे सर है, वो जल्दी ही ज्वाइन होने वाले हैं. उनका रेंज का थोड़ा प्रॉब्लम चल रहा है सगाजनों, तो जल्दी ही ज्वाइन होंगे हमें. सर, आवाज येतो का? हॅलो. हां, बोला सर. अशा प्रकारचे उपक्रम हे गरजेचं आहे. या तालीमध्ये सगळ्यांनी त्या आहेत याच्यामध्ये महाराष्ट्रभर आदिवासींची मातृभाषा संस्कृती आहे यावर देखील चर्चा होत असते. त्यानंतर ते करत असतात. आव्हान पाहिजे आदिवासी संस्कृती महत्व आहे. तर महाराष्ट्रावर फायदा करा. यापुढे कुठल्याही आदिवासी संस्कृती गौरव करतात. आपला आवाज पुन्हा कट होतोय. नाही सर, आवाज कट होतो तुमचा, मध्ये आवाज येतो, कट होतो, मग येतो जातो, कट होतो. नाही, बंद होतो आवाज. माईक तुमचा चालू बंद होतोय असं मध्ये मध्ये लगेच. काहीतरी नेटवर्क हॅलो, हो, थांबूया आपण आणि चालेल ना? हॅलो, खूप धन्यवाद. आपण आपला मोलाचा वेळ देऊन आपण आमच्याशी कनेक्ट झालात आणि आम्हाला आम्हालाच नव्हे, एकंदरीत हे सर्वजण आहोत आम्ही फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पण काही लोक बघत आहेत. त्याचबरोबर आपल्याशी जोडलेले जवळपास एकूण 20 जणांच्या आसपास लोक जोडलेले होते. त्या सर्वांना आपण मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप धन्यवाद. यानंतर मी पुढचा जो कार्यक्रम आहे तो समारोपाचा कार्यक्रम जो आहे आभार प्रदर्शन आभाराचा, तो मी आपल्या डॉक्टर योगिनी निर्वारे आहेत, मी त्यांच्याकडे सुपूर्द करत आहे. तरी त्यांनी आभाराचा कार्यक्रम करावा. आता रेंज आली का सर? मी सगळ्यांना धन्यवाद. माझा आवाज येतोय का? हो, आता बोला सर, आता बोला. ठीक आहे. नाही, मी बोलत नाही. मी
ह्या छोट्याशा कार्यक्रमाला का होईना जे काही लोक जोडलेले आहेत आणि संस्कृतीबद्दल अस्मिता ज्यांना अस्मिता आहे त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. छोटा कार्यक्रम आहे. रोहिदास डगले अतिशय निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्या कार्यकर्त्यानं गेली 10 दिवस हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याचा आज सांगता समारंभ आहे. सगळ्या त्यांच्या आयोजकांना धन्यवाद देतो. ऐकणारे श्रोते संशोधक जे काही आहेत आपल्या आदिवासी समाजाचे आदिवासी समाजाचे सगळ्यांना धन्यवाद देतो आणि मला संधी दिल्याबद्दल आभार मानतो आणि धन्यवाद. आपण बोलू शकता. हॅलो. आपण सुरू करू शकता आभाराचा कार्यक्रम. आपकी जय सर्वांना. जय आदिवासी. सेवा जोहार. जय भीमसन्ना. अधीन संस्कृतीचे वारस आम्ही भाग्यवान. अधीन संस्कृतीचे वारस आम्ही भाग्यवान. सांस्कृतिक मूल्ये आपली मानवतेची शान. सांस्कृतिक मूल्ये आपली मानवतेची शान. आधी या अशा महान संस्कृतीचे जतन संवर्धन होऊन मानवी मूल्यांची रुजवण व्हावी या उद्देशाने 24 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत साजरा करण्यात आलेला उत्सव सांस्कृतिक मूल्यांचा या उपक्रमात आपल्याला अनेक मान्यवरांचे विचार ऐकण्याचे भाग्य लाभले आहे. विचारवंत, अभ्यासक, थोर मार्गदर्शक यांच्या ऋणात राहणे हे आपलं सद्भाग्य आहे. पण कार्यक्रमाचा एक प्रोटोकॉल म्हणून आभार प्रदर्शन हे करावंच लागतं. कार्यक्रमाचे प्रेरणास्रोत असलेले आप वाहरू दादा सोनवणे, संस्थापक सदस्य आदिवासी एकता परिषद यांचे सर्वांतर्फे मी मनपूर्वक आभार मानते. त्याचबरोबर आजच्या या आपल्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले आप चांगल्याबाई वळवीजी हे गुजरातमधून आपल्याशी जुळले. आपल्याला त्यांनी मार्गदर्शन केलं. चांगल्याबाई वळवी उन्होंने आदिम तत्व से जुड़ी हुई आदिवासी संस्कृति की संकल्पना बताई. उसी के साथ जियो और जीने दो ये वैश्विक मूल्य जतन करने वाली आदिवासी संस्कृति की महानता सरल शब्दों में हमें समझाई. इसके लिए सबकी तरफ से तहे दिल से उनके आभार मानते हैं. आजचे आपले प्रमुख मार्गदर्शक आप डॉक्टर संजय लोहकरे सर, खडकी मासिकाचे संपादक, त्याचबरोबर विदर्भ महाविद्यालयाचे मराठी भाषेचे विभाग प्रमुख यांनी त्यांच्या अनमोल मार्गदर्शनाद्वारे आपल्याला सर्वांना उपकृत केलं. त्याचबरोबर केवळ फक्त आदिवासी संस्कृतीचं महत्वच नाही तर आज आदिवासी आजच्या या घडीला आदिवासी दिवसानिमित्त आपण आदिवासींच्या निसर्गाप्रती असलेलं प्रेम, निष्ठा, जिव्हाळा ही जपण्याची कशी गरज आहे. आपला मूळचा इतिहास जपणं, त्याचं महत्व आणि संस्कृती संवर्धनातील त्याची भूमिका ही स्पष्ट करून सांगितली. त्याचबरोबर आदिवासींची मूळ जीवनमूल्य जपणाऱ्या चळवळींचं महत्व आणि त्या चळवळींची वाटचाल कशी असावी याबाबत अत्यंत अनमोल असं मार्गदर्शन केलं. म्हणून डॉक्टर संजयजी लोहकरे सर यांचंही मी मनापासून आभार मानते. आपल्याला या 14 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर पर्यंत जे विविध विषयांवर आपण विविध दिवशी आपल्याला जे मार्गदर्शक लाभले त्यामध्ये आपल्याला लाभलेले डॉक्टर मारुती अढाळ सर, श्रीमती दमयंतीबेन चौधरी, श्री सचिनजी सातवी सर, श्री मदन पत्के, श्री दामू धारवड सर, त्याचबरोबर मार्गदर्शक श्री नामदेव दगडे सर, श्री विठ्ठल निर्वाडे सर, श्री शिवाजी आवाडी, सौ वंदना निबाड, या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. त्याचबरोबर आजचा हा कार्यक्रम यशस्वी व्हावा
यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्रासोबतच गुजरात आणि इतर भागातून जुळलेले सर्व मान्यवर लहान थोरांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद सगळ्यांना. आणि एवढं सगळं कार्यक्रम करताना चुकून कोणाचे आभार मानायचे राहून गेले असतील तर त्यांचेही मी मनापासून आभार मानते. आपकी जय. धन्यवाद. धन्यवाद आप सभी को. आपकी जय. जय बिरसनबा सेवा जोहार. इसी के साथ हम आपका सुझाव हमेशा रहेगा और हम जल्दी जुड़ेंगे अगले कार्यक्रम में. आपकी जय. हेलो. हाँ दादा आपकी जय. हाँ दादा बहुत हम मतलब कृतज्ञता व्यक्त करते हैं आगे और कि आप जुड़े रहे पूरे कार्यक्रम के लिए और बहुत महत्वपूर्ण मार्गदर्शन किया. तो आपका आपके साथ सभी जुड़ने वाले हमारे सगा है उन सभी का मैं मेरे टीम की तरफ से मेरी तरफ से धन्यवाद देता हूँ. आपकी जय. हाँ हाँ कुछ गलत वगैरह हुआ होगा तो हमें बोलिए सर. हाँ जरूर. जी जी जी. हॅलो. कवा कवा नाजे गम होते ते एकाला लावायला गेलं का दुसरं हे होतं. ते पण आहे का. कोण पटकन फोनच उचलत नाही. बघा मागे ते वंदना शुरू कीजिए.
आपका आवाज नहीं आ रहा है बच्चों. कुठं त्यांच्याकडे बिट्ट्याचा होता पण ते मोबाईल प्रॉब्लेम देता का होता. अरे लाईट मुळे ना ते टावरचा पण प्रॉब्लेम होते कधी कधी. मी तर आयडियावाल्यांना बंड लावला. ये ना हे सेव्ह केलेलं आहे काय तो मला टी शर्ट टाकायचं असते का? याला पण असे पाहिजे होते ऍपल कट वाले टी शर्टला पण ऍपल कट पाहिजे होते आहेत ना. हा? हॅलो कोणाला लवकर करा. बरं ठीक आहे मी कनेक्ट करतो. हो, ठीक आहे. हॅलो आपली काय दिसते विद्यार्थी वंदन. माझी कमी आपके जय सभी साथियों को अभी मैं आप सांगल्या भाई को हम कनेक्ट होने के लिए बोलेंगे. आपकी जय दादा. आपकी जय आपकी जय. तो आज का जो हम लोगों ने 10 दिनों से आज 11वां दिन है उत्सव सांस्कृतिक मूल्यांचा इस कार्यक्रम का आयोजन किया था. उस कार्यक्रम का ये आज का समारोह यानी संपन्न हो रहा है. तो इस कार्यक्रम का उद्घाटन जो है वो आपको करने के लिए बोला है. तो उस हिसाब से आप यहाँ पर पधारे हैं. तो हम और हमारे सभी साथियों की तरफ से आपका स्वागत करते हैं. जोहार, आपकी जय.
तो मैं इस कार्यक्रम का एक उद्देश्य बताना चाहूंगा सभी देखने वाले। काय होतं ऑनलाईन माझ्या विषय शर्ट घालून थोडासा त्रास म्हणजे 2 मिनिटं व्हिडिओ बंद करतो. तिकडे राहू दे. तिकडे राहू दे.